माननीय प्रवीण दरेकर इथे आहेत, भारतीय जनता पार्टीच्या सचिव दिव्या ढोले इथे आहेत. दोन विषय आज प्रामुख्याने मांडायचे आहेत. एक आत्ता सुरुवातीला पहिला विषय मी मांडतो, मग माननीय प्रवीणजी त्यांचा विषय मांडतील. कालपासून आपण सगळ्यांनी बाईट दाखवले, आज वर्तमानपत्रातही आपण वाचलं, भ्रष्टाचाराची तक्रार करायला जाणाऱ्या किरीट सोमय्या यांची कारवाई ही मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हती किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती नव्हती, ती परस्पर गृह विभागाकडून करण्यात आली. अशा प्रकारची भूमिका शिवसेनेचे प्रवक्ते असतील, स्वतः वळसे पाटील असतील, या सगळ्यांनी मांडली. भारतीय जनता पार्टीचा या निमित्ताने प्रश्न आहे, कारण गेले काही दिवसांमध्ये अशा काही घटना घडल्या, ज्या घटनांची माहिती मी आता पुढे देणार आहे, की मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं. म्हणजे मला आठवतंय आणि तुम्हाला आठवत असेल, विधान भवनामध्ये सचिन वाझेचं ज्या विधान भवनाच्या परिसरामध्ये सचिन वाझेचं ज्या पद्धतीने समर्थन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं आणि त्यानंतरही अशाच प्रकारे भूमिका एका कोणीतरी मांडली की मुख्यमंत्र्यांपर्यंत ती माहिती पोहोचली नसेल, त्यामुळे मुख्यमंत्री जे लादेन आहेत का, वाझे म्हणजे लादेन आहेत का, अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं, मुख्यमंत्र्यांना त्यापर्यंत ती माहिती पोहोचली नव्हती. मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं. काल परभणीमध्ये बलात्कार झाला, त्या मुलीचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचारांची परिसीमा झाली आहे, रोज घटना घडतायत. महिला तो क्राईम अहवाल तर धक्कादायक आहे, ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार घडतायत, मग परभणीची असो, अंधेरीची असो आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या इतर घटना, हे तरी मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का? कारण ठाण्यामध्ये ज्यावेळी आयुक्तावरती महिला आयुक्ताची बोटं तोडली गेली, त्याच्यानंतर 5व्या दिवशी विचारपूस करणारा फोन मुख्यमंत्र्यांनी त्यांना केला होता. मुंबई ठाणे अंतर किती, फोन किती, कधीही करता येऊ शकतो, पण त्याला 5वा दिवस उजाडला. मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय, हा भारतीय जनता पार्टीचा प्रश्न. मला अजून एक प्रसंग आठवतो, मी आता मुद्देच काढले, प्रसंगच सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मुख्यमंत्र्यांनी तोस्ते वादळानंतर रत्नागिरीचा धावता दौरा केला होता आणि या दौऱ्यामध्ये ज्यावेळी पत्रकारांनी काही तिथल्या लोकांनी अशा मुद्दे मांडले, ते असं म्हणा की निसर्ग वादळाची गेल्या वर्षीची मदतही आम्हाला मिळाली नाही. त्यावेळेचं रेकॉर्ड तुमचं सगळ्यांच्या ह्याच्यावर आपण सगळ्यांनी ते ऐकलं असेल. मुख्यमंत्री म्हणाले की मला माहिती नाही, मी माहिती घेतो आणि सांगतो. म्हणजे महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रात होत आहेत, पूरग्रस्तांना, वादळग्रस्तांना मदत मिळते की नाही, तिथपर्यंत थांबत नाही. भंडारा अग्निकांड झालं होतं, तुमच्या लक्षात असेल, आणि त्यावेळी फायर ऑडिटचा विषय ज्यावेळी आला होता, त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री असं म्हणाले होते की ऑडिट होतं की नाही माहिती नाही, मी माहिती घेतो आणि सांगतो. कोरोना काळामध्ये तर अनेक वेळा ज्यावेळी काही प्रश्न विचारले जायचे, ज्यावेळी काही मुद्दे उपस्थित केले जायचे, मग ते विरोधकांकडनं मुद्दे उपस्थित करणं असो, ते बाकी सगळ्या गोष्टी किंवा अन्य लोकांकडनं उपस्थित करणं असो, ते याच पद्धतीचे उत्तर द्यायचे की या संदर्भातली माहिती मी घेतोय, माहिती घेऊन ते सांगेन. एक तर सगळ्यात उत्तम प्रकार आपण सगळ्यांनी आठवणीत सगळ्यांच्या असेल, ज्यावेळी मुंबईमध्येच एका आर्थिक कार्यक्रमामध्ये निर्मला सीतारामन स्टेजवर होत्या, अर्थमंत्री, त्यावेळी त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की अर्थ खात्यातलं, आर्थिक विषयातलं मला काही कळत नाही, अशा पद्धतीची बातमी त्यांनी केलं होतं. त्यामुळे आमचा या निमित्ताने प्रश्न असा आहे की नेमकं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माहिती काय असतं आणि महाराष्ट्राचं मग राज्य चालवतं कोण? सिल्वर, गोल्ड का प्लॅटिनम, का असे काही नवीन प्रकार आहेत का? तिथून राज्य चालतं का? कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काही माहितीच नसतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्याबद्दल कुणी काही बोललं तरी तात्काळ माहिती असतं. कंगना रनौत काहीतरी ट्विट करते की लगेच तिच्यावर तिचा बंगला तोडायची कारवाई होते. अर्णव गोस्वामी काहीतरी चर्चा करतो की लगेच त्याच्यावरती अटकेची कारवाई होते. केंद्रातले मंत्री नारायण राणे काही बोलतात की लगेच त्यांच्यावरती खटला दाखल होऊन अटकेची सूचना निघते.
म्हणजे फक्त स्वतःबद्दलचं काही कुणी बोललं तर ते तात्काळ मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतं, पण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांचे जनतेचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नाहीत का त्यांना माहिती होत नाही. आणि त्यामुळे या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं, हा प्रश्न आम्ही वारंवार पुन्हा एकदा विचारतोय. ऑनलाईनची त्यांना खूपच सवय आहे आणि त्यांना ते आवडतंय. त्यांनी तर समर्थन केलं की काय जायची गरज असते, प्रत्यक्ष ऑनलाईनमध्ये सगळं होतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे केवळ एका ऑनलाईन करण्यातनंच त्यांना मूळ प्रश्नांपासून त्यांना कळतात की नाही हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तालिबान जेव्हापासून तिकडे अफगाणिस्तानमध्ये तालिबान आलं तर त्या तालिबानशीच जणू स्पर्धा महाराष्ट्रात सुरू आहे का असा प्रश्न पडावा. अशी भयंकर परिस्थिती आत्ता महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून आमची विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सर्व प्रश्नांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. कृपया माहिती घ्या, एवढी आमची या पत्रपरिषद निमित्ताने विनंती आहे भारतीय जनता पार्टीची. मला काही प्रश्न असतील विचारा, नाहीतर मी माननीय दरेकर साहेबांना विनंती करतो त्यांनी या विषयात त्यांची भूमिका, त्यांचे काही प्रश्न मुद्दे घेऊन ते आलेले ते बोलतील. एकत्र ठीक आहे, एकत्र हो. हॅलो. ठीक आहे. हां, आजच्या पत्रकार परिषदेस उपस्थित भारतीय जनता पक्षाचे प्रमुख प्रवक्ते केशवजी उपाध्ये, भारतीय जनता पार्टीच्या सचिव दिव्या ढोले, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज प्रामुख्यानं 2 विषयांवर या ठिकाणी मी आपल्याशी संवाद साधणार आहे. एक म्हणजे जो विषय रोजचाच असतो, सामनाचा अग्रलेख संजय राऊत, आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय अनंत गीते साहेब यांनी शरद पवार साहेबांवर केलेलं भाष्य. सर्वप्रथम मी या ठिकाणी गीते साहेबांच्या वक्तव्यासंदर्भात या ठिकाणी बोलणार आहे. मला वाटतं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीनं शिवसेनेला दाबून किंबहुना दबाव टाकून पक्षाचा विस्तार करतंय आणि शिवसेनेला नुकसान पोचतंय, त्या सगळ्या गोष्टीची घुसमट, त्या वेदना, संवेदना, भावना अनंत गीते यांच्या वक्तव्यातनं या ठिकाणी आल्यात असं माझं म्हणणं आहे. कारण जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर अनैसर्गिक युती झाली ती एक तडजोड होती, हे अत्यंत स्पष्टपणे गीते साहेबांनी उल्लेख केला आहे, जे खरं आहे. आणि म्हणून आज त्या ठिकाणी शिवसैनिकांचं तालुका स्तरावर जे खच्चीकरण होते, शिवसेनेचे आमदार ज्या ज्या विधानसभात काम करत आहेत त्यामध्ये अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून निधी देण्याच्या बाबतीत जो दुजाभाव आहे, त्या ठिकाणी जिल्हा कमिट्यांच्या नेमणुका असो, राज्यस्तरीय नेमणुका असो, ज्या पद्धतीनं शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत, या सगळ्याचा परिपाक म्हणून आनंद गीते साहेबांचंही वक्तव्य आलेलं आहे की शरद पवार साहेब आमचे नेते होऊ शकत नाहीत. माझी आपल्याद्वारे या ठिकाणी विचारणा आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, पक्षप्रमुखांना, की अनंत गीते यांचं वक्तव्य संजय राऊत यांनी खोडलेलं आहे की ते महाराष्ट्राचे, देशाचे नेते आहेत. या संदर्भात शिवसेनेनं
अनंत गीतेंची भूमिका बरोबर आहे की संजय राऊत यांची अधिकृत पक्षाची भूमिका आहे, हे स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. शिवसैनिक नेमक्या पक्षाची काय भूमिका या संभ्रमावस्थेमध्ये त्या ठिकाणी आहे. गीते साहेबांनी त्या ठिकाणी पाठीत खंजीर खुपसण्यासंदर्भात सुद्धा वक्तव्य केलेलं आहे आणि त्या संदर्भात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला हा विषय ज्ञात आहे. या राज्याच्या सरकार बनवण्यामध्ये कुणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार या ठिकाणी बनवलेली आहेत. गीते साहेबांचं वक्तव्य झाल्यानंतर रायगडचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनीलजी तटकरे साहेब यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली. मला वाटतं यावरून दोन्ही पक्षांमध्ये सरकारमध्ये काय चाललंय हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. जर सरकारमध्ये सुसंवाद आहे, सरकारमध्ये समन्वयाचं वातावरण आहे, अशा प्रकारची वक्तव्य येतात, सारवासारव होते, त्यावेळेला गीतेंचं वक्तव्य प्रसारमाध्यमात आल्यावर थोडंसं सुद्धा थांबायची तयारी राष्ट्रवादीच्या खासदारांमध्ये पक्षामध्ये नेतृत्वात नाही. याचा अर्थ शिवसेनेबरोबर नांदायचा आहे की त्या ठिकाणी शिवसेनेच्या आरेला कार्य करण्याची भूमिका राष्ट्रवादींनी स्वीकारले, हेही यातनं या ठिकाणी स्पष्ट होईल. खरं म्हणजे गीते साहेबांचं समर्थन करायचं आमचं काही कारण नाही, परंतु ज्या पद्धतीनं सुनीलजी तटकरे यांनी गीते साहेबांवर टीका केली की सण होत नाही, सांगता येत नाही, गीते साहेब अडगळीत त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांना काही स्थान उरलेलं नाहीये, त्यांचं वय झालेलं आहे, वैफल्यग्रस्त आहेत. खरं म्हणजे अशा प्रकारची आपल्या एका वरिष्ठ नेत्यावर, शिवसेनेच्या स्थापनेत बाळासाहेबांबरोबर ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतलं, पक्ष उभारणी केली, कोकणातला कुणबी समाज प्रामुख्याने त्यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या झेंड्याखाली एकवटला, त्या गीते साहेबांवर टीका झाल्यानंतर एकही निषेधाचं वक्तव्य सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादीच्या संदर्भात येत नाही. मग या पक्षप्रमुखांच्या सूचना आहेत की त्या ठिकाणी शिवसैनिकांचं मत आहे की शिवसैनिक आता कंटाळलेला आहे. या सगळ्या गोष्टी पक्षाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील जनतेच्या समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं गीते साहेबांचं व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. 6-7 वेळा खासदार, केंद्रात मंत्री, शिवसेनेचे वरिष्ठ नेते म्हणून काम करत असताना एकही भ्रष्टाचाराचा डाग, आरोप, टीका या महाराष्ट्रामध्ये कुणी केली नाही. बोट दाखवण्या इतकी जागा सुद्धा या ठिकाणी त्यांनी ठेवली नाही. एवढं चारित्र्य संपन्नता राज्याच्या राजकारणामध्ये काही मुठभर लोकांमध्ये आहे, त्यामध्ये अनंत गीते आहेत, हे मला या ठिकाणी सांगायला निश्चित त्या ठिकाणी अभिमान वाटतो. तटकरे साहेब आपणही अडगळीत होतात. मोदी साहेबांच्या लाटेमध्ये त्या ठिकाणी शिवसेनेमध्येच काही अंतर्गत फंदफितुरी झाली आणि निसटता विजय त्या ठिकाणी आपल्याला मिळाला. राजकारणामध्ये विजय, जय, यश, अपयश त्या ठिकाणी येत असतं, म्हणून त्या ठिकाणी पदानी माणसाची किंमत नसते. तर आपली पद आपण राजकारणामध्ये पद उपभोगत असताना काय केली याचा लेखाजोखा जनता मांडत असते. आणि तटकरे साहेब आपली पद आणि गीते साहेबांची पद आपण जरी खासदार म्हणून जिंकला असलात तरी निश्चितच आनंद गीते यांची पद आजही पराभूत झाल्यानंतर कोकणवासीय जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी निश्चितपणे आहे. हे या ठिकाणी मला एक कोकणचा सुपुत्र म्हणून
कारण मीही त्यांच्या हाताखाली कधी काळी कोकणात काम केलेलं आहे, सांगायला मला या ठिकाणी अभिमान वाटतो. गीते साहेबांच्यावर कुठले भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, त्यांच्यावर कुठल्या प्रकारच्या चौकशा चालू नाहीत आणि त्याच्यामुळे चारित्र्याच्या गोष्टी किंवा त्या ठिकाणी नेतृत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी कुणी आणि कशा कराव्यात हाही एक त्या ठिकाणी महत्त्वाचा असा प्रश्न आहे. प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्याला आपल्या नेतृत्वाचा अभिमान असणं, स्वाभिमान असणं, कौतुक असणं स्वाभाविक आहे आणि पवार साहेबांच्या विषयी त्यांना अभिमान असणं हे काही गैर नाही. पवारसाहेब नेते आहेत याच्याविषयी कुणाचंही दुमत नाही, परंतु पवार साहेबांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. तर मला वाटतं आनंद गीते साहेब हे पण एका तेजस्वी सूर्याच्या प्रकाशात तयार झालेलं नेतृत्व आहे आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे एवढा तेजस्वी सूर्य या महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला नाही आणि त्याच्यामुळे तेजस्वी सूर्य महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बाळासाहेबांच्या माध्यमातून गीते साहेबांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे तशा प्रकारची भूमिका तटकरे यांना कल्पना त्या ठिकाणी नसावी. स्थानिक कलगीतुरा आमच्यात नाही. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं, मीही रायगडवरून येतो, कोकणामध्ये काय कलगीतुरा आहे हे आपल्याला माहीत आहे. खेडला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभापतीवर अविश्वास ठराव आणून शिवसेनेनं सभापती केला. पुण्याला त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सभापतीवर, शिवसेनेच्या सभापतीवर राष्ट्रवादीनं अविश्वास आणून राष्ट्रवादीचा सभापती केला. त्यावर संजय राऊतांचं झालेलं वक्तव्य महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की तिथल्या राष्ट्रवादीच्या आमदाराला आम्ही काही करून पाडणार. चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आणि यावरून तुमच्यामध्ये काय चाललंय हे नव्यानं महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. आणि रायगड जिल्ह्याच्या बाबतीत, कोकणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादी किंबहुना सुनील तटकरेंच्या बाबतीत मांडलेली भूमिका, केलेलं वक्तव्य काढा की शिवसेनेच्या बाबतीत काय भूमिका आहे. रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 3 आमदार शिवसेनेचे आहेत, एकच आमदार आदिती तटकरे आहे राष्ट्रवादीची. 3 आमदार असणाऱ्या शिवसेनेचा पालकमंत्री नाही. याचा आनंद त्या 3 आमदारांना आणि जिल्ह्यातल्या शिवसेनेला आहे का? याचं उत्तर स्थानिक कलगीतुरा नाही असं म्हणणाऱ्या तटकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने द्यायला हवं. कर्जतला असणारे महेंद्र थोरवे, अलिबागला असणारे महेंद्र दळवी, महाडला असणारे भरत गोगावले, हे 3ही आमदार त्या ठिकाणी आपल्या बाबतीत समाधानी आहेत का याचंही उत्तर त्या ठिकाणी द्यावं. आणि त्यामुळं डीपीडीसीचा निधी वाटत असताना जिल्ह्यामध्ये काय चाललंय, शासनाचा निधी असताना जिल्ह्यात काय चाललंय. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल नवघणे यांनी केलेलं वक्तव्य की निधी आला शासनाचा तौक्ते वादळात, पण त्या ठिकाणी राष्ट्रवादीने, पालकमंत्र्यांनी, तटकरेंनी त्या ठिकाणी आपापल्या लोकांना निधीचं वितरण केलं. मग याला कलगीतुरा नाही तर काय सुसंवाद म्हणतात का? परंतु केवळ आपल्या पुरतं बघायचं. आज पास्को सारखी कंपनी आहे, पास्को सारख्या कंपनीमध्ये काय चाललंय याचं तटकरे साहेबांनी सांगावं. त्या ठिकाणच्या ठेकेदारांच्या गाड्या तोडल्या जातात. भरत गोगावले आमदार आणि अनिकेत तटकरे एकत्रितपणे स्थानिक त्या ठिकाणच्या लोकांवर कशा पद्धतीनं अन्याय झालाय आणि अनिल नवघणे जिल्हा प्रमुख असताना त्यांना कुठलं स्थान आहे. म्हणजे व्यवसाय, व्यापारी, वसुली ही आपल्या संघटनेपेक्षा मोठी झाली हे त्या ठिकाणी तटकरेंनी दाखवून दिलंय. याचंही उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळे सर्व काही आमच्यामध्ये ठीक आहे अशा प्रकारचं सांगणं म्हणजे त्या ठिकाणी हास्यास्पद आहे असं
मला या ठिकाणी वाटतं आनंद गीते यांच्या वयाच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी टीका टिप्पणी केली गेली। शिवसेनेला तर या ठिकाणी वाढण्यामध्ये अशा ज्येष्ठ नेत्यांचं प्रचंड योगदान आहे आणि मग या नेत्यांचं वय काढलं तरी प्रतिक्रिया नाही। मला वाटतं तटकरे साहेब काय 25-30 वर्षाचे चिरतरुण नाही आहेत, कोणाच्या वयावर त्या ठिकाणी जाणं योग्य नाही। त्या ठिकाणी काँग्रेस पक्षात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर वय किती झाली तरी आजही त्या ठिकाणी नेतृत्वाची हाव त्या ठिकाणी जात नाही आणि त्याच्यामुळे तटकरे साहेबांचं वय, त्यांचं नैराश्य, गीते साहेबांचं काढणं या ठिकाणी मला वाटतं वैचारिक दिवाळखोरी आणि हाती असणाऱ्या सत्तेच्या अहंकारातून ही भूमिका आलेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की शिवसेनेनं राष्ट्रवादीचे खासदार तटकरे यांच्या गीते साहेबांच्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, कारण शिवसैनिक व्यथित आहे, शिवसैनिक आज संभ्रमावस्थेत आहे। त्यानिमित्तानं त्यालाही त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि दिशा त्या ठिकाणी निश्चितपणे योग्य ती मिळेल। त्याचबरोबर सन्माननीय संजय राऊत साहेब यांचा अग्रलेख, त्यांची वक्तव्य नेहमी त्या ठिकाणी आपल्याला रोज ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, परंतु ती करत असताना सद्यस्थिती काय आहे, महाविकास आघाडी सरकार काय करतंय याचं भान मला वाटतं राऊत साहेबांना नसतं, कारण त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे की आपल्या मध्यस्थीनं, पवार साहेबांच्या पुढाकारानं हे सरकार अस्तित्वात आलंय आणि त्याच्यामुळं शिवसेनेचं काय व्हायचं ते होऊ दे। या ठिकाणी मी घेतलेला पुढाकार 5 वर्ष सरकार टिकलं पाहिजे, ही आपली त्या ठिकाणी जबाबदारी आहे। या भावनेतनं कशाचाही विचार न करता अग्रलेख आणि त्या ठिकाणची वक्तव्य संजय राऊत यांची दिसताना या ठिकाणी दिसत आहेत। केंद्र तपास यंत्रणाचा गैरवापर करतंय असं सांगत असताना आघाडी सरकारचा किती प्रकारे गैरवापर चाललाय हे राऊत साहेब सांगायला विसरले। राणे साहेबांना अटक झाली अहंकारातून, किरीट सोमय्यांना 6 तास कुठल्याही प्रकारचं कारण नसताना नजर कैदेमध्ये मुंबईत त्यांना अटकवलं गेलं। मग हे कशाचा वापर? एका लहान मुलीनं चिमुरडीनं केवळ उद्धव ठाकरे साहेबांचं मीम फॉरवर्ड केलं म्हणून त्या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला, अर्णब गोस्वामीला जेलमध्ये टाकण्यात आलं, कंगना राऊतचं ऑफिस त्या ठिकाणी पाडलं गेलं। मग तेही यंत्रणेचा गैरवापर आणि अहंकारातूनच केलं की नाही हा माझा प्रश्न आहे। अतुल भातखळकर, चित्रा वाघ, किरीट सोमय्या यांना धमक्याचे फोन आल्यानंतर साधी चौकशी नाही, साधी काळजी नाही। लता दीदी असतील, सचिन तेंडुलकर, अमिताभ यांची गुप्त हेरांमार्फत चौकशी करण्याची भाषा ही आघाडी सरकारची आहे। मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा विसर आदरणीय संजय राऊत साहेबांना या ठिकाणी पडतोय। संजय राऊत साहेबांना या ठिकाणी शिवसेनेच्या शक्तीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, शिवसेना शक्तिमान आणखी होण्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। परंतु कोल्हापूरचा पैलवान गडी मुश्रीफ साहेब यांच्या बाहूत किती बळ आहे हे ते सांगतायत आणि ते कोणाला ऐकणार नाहीत, एवढं या ठिकाणी आंधळं प्रेम खरं की खोटं माहीत नाही या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बाबतीत या ठिकाणी संजय राऊत दाखवत आहेत। पवार साहेबांप्रतीची निष्ठा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार टिकवण्यासाठी संजय राऊत आणखी शिवसेनेचं किती नुकसान करणार आहेत हे येणाऱ्या काळात समजून येईल। विचारा काय प्रश्न असतो? काय आहे? अलीकडच्या काळात आपण बघितलं अगदी ठाण्याचे शिवसेनेचे आमदार असतील त्यांनी सुद्धा पत्र लिहिलं होतं की भाजपसोबत जावं कारण त्याच्यापासून त्रास होतो। अनेक नेत्यांच्या तोंडातून आता अशी वक्तव्य
वक्तव्य येऊ लागले. नाही, आपण बघाल की गीते साहेबांच्या वक्तव्या अगोदर अनेक आमदारांची, नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची सुद्धा वक्तव्य आलेली आहेत. त्याच्यामुळे काही सगळं आलबेल नाही. म्हणजे आपण बघाल प्रताप सरनाईकांनी भूमिका मांडली होती, तानाजी सावंतनी भूमिका मांडली होती, परभणीचे खासदार संजय कोण संजय ते खासदार आहेत परभणीचे संजय, त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली होती की राजीनामा पाठवला होता. त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमला होता, त्यांच्या नेतृत्वाखालची उद्धव साहेब त्या ठिकाणी स्टे करतो सांगितलं होतं, परंतु अजितदादा ऐकलं नाही, सरकार ऐकलं नाही. अशा अनेक भावना ज्या शिवसैनिकांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या, नेत्याच्या मनामध्ये आहेत, मला वाटतं त्याचा परिपाक आनंद गीतेंच्या वक्तव्यातनं आलाय असं मला या ठिकाणी वाटतं. अनेक शिवसेना नेत्यांची, आमदारांची ज्या खसखस दिसते आहे, आनंद गीते यांनी ज्या पद्धतीने बोलून दाखवले असताना अनेक असे आहेत आमदार, माजी आमदार, खासदार जे भाजपच्या वाटेवर असं वाटतं का आनंद गीते नाही? याच्यामध्ये कोण कोणाच्या वाटेवर आहे हे येणाऱ्या काळात दिसून येईल. त्यावर आत्ता भाष्य करणं घाईचं होईल, योग्य ठरणार नाही. परंतु आनंद गीते साहेबांनी या ठिकाणी सर्वसामान्य शिवसैनिक, आमदार, खासदार, नेत्यांच्या मनातल्याच भावना बोलून दाखवल्यात हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसतं. आज आपण बघाल रामदास कदम ज्येष्ठ नेते कुठे आहेत, दिवाकर रावते ज्येष्ठ नेते ज्यांनी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केला कुठे आहेत, आणि त्याच्यामुळं खऱ्या शिवसैनिकांची, जुन्या निष्ठावंत सैनिकांची भावनाच गीते साहेबांनी बोलून दाखवली. धन्यवाद. मला वाटतं खरं म्हणजे मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं राज्यपालांच्या पत्राला उत्तर देणंच दुर्दैवी आहे. कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे राज्यपाल किंवा राज्य सरकारने, केंद्र सरकार हा प्रत्येक ठिकाणी वाद उभा केलाच पाहिजे असं काही कारण नाही, ते योग्य ठरत नाही. तर राज्यपालांनी केलेल्या सूचना सकारात्मक घेऊन, कारण त्यांनी शेवटी राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं, पालकत्वाच्या भूमिकेतनं अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याच्यामुळे आपण विचारलेल्या प्रश्नाला, सांगितलेल्या सूचनेच्या विषयी केंद्राकडं बोट दाखवून आपल्याला दूर पळता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक महिन्यामध्ये विनयभंग, अत्याचार, बलात्कार, खून त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं झालेले आहेत, रोज घडत आहेत. आणि अशा वेळेला साकीनाक्याची घटना तर परिसीमा होती कवड्याची. आणि मग अशा वेळेला राज्यपालांनी जर सुचवलं असेल, वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी महिलांच्या मागणी केली असेल, तर मला वाटतं या ठिकाणी तशा प्रकारचं अधिवेशन घ्यायला काहीच हरकत नाही. कारण हे अधिवेशन केवळ टीका टिप्पण्यापुरतं नाही, तर विरोधी पक्षसुद्धा काही चांगल्या सूचना सरकारला त्या ठिकाणी सुचवेल आणि त्या उपाययोजनांच्या माध्यमातून मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं शहर सुरक्षित राहील, महाराष्ट्र सुरक्षित होण्याला आणखी मदत होईल. याच भूमिकेतनं याकडे पाहिलं पाहिजे. पुन्हा एकदा केंद्र, पुन्हा एकदा दिल्ली आणि पुन्हा महाराष्ट्र अशा प्रकारचा वाद कारण नसताना आपल्या विषयाला बगल देण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी उभा करणं या ठिकाणी संयुक्तिक ठरत नाही.
केंद्र सरकारने काय केलं हे गेल्या आठवड्यात आपण पाहिलं आहे. धारावीसारख्या ठिकाणी दहशतवादी राहतो. आपल्या या सरकारच्या नेतृत्वाखाली पोलिसांचं इंटेलिजन्स फेल ठरलं. ही नामुष्की कोणाची? त्यावेळेला दिल्लीच्याच पोलिसांनी या गोष्टींचा सुगावा लावला आणि आपल्याला इथं जमलं नाही ते दिल्ली शहरांनी केलं आहे. याचाही मला वाटतं विसर पडला आहे. परंतु मला वाटतं दिल्ली आणि आपलं राज्य असा वाद न करता सुरक्षेच्या दृष्टीनं एकत्रितपणे या ठिकाणी सरकारनं पावलं उचलली पाहिजे. धन्यवाद. संजय राऊत जे काही मध्यंतरी पोलीस जे अपयशी पडले महाराष्ट्र पोलीस, त्याच्यासाठी सुद्धा भाजपला जबाबदार ठरवत आहे. भाजप काहीतरी लक्ष वेधण्यासाठी काहीतरी आंदोलनं करत राहत आणि त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे, जे लोकांचे जीवावर उठत आहे असं सुद्धा संजय राऊत म्हणाले. मला वाटतं सरकारी पक्षाची लोक विरोधी पक्षाची भूमिका करत आहेत. सरकारी पक्षानं त्या ठिकाणी विकास योजनांवर बोलायला पाहिजे. सरकारी पक्षांना आज महाराष्ट्रामध्ये जी अराजकता वेगवेगळ्या स्तरावर आहे त्या संदर्भात काय उपाययोजना करणार आहोत ते सांगत राज्यातल्या जनतेला आश्वस्त करायला पाहिजे. ते करायचं सोडून फक्त राजकीय हल्ले प्रतिहल्ले करण्याचं काम सरकार करतंय, जे सरकारचं काम नाही. विरोधी पक्ष त्या ठिकाणी टीकेच्या माध्यमातून काही गोष्टी सरकारला सांगू शकतं, मांडेल, त्या पॉझिटिव्ह घेऊन उपाययोजना करायला पाहिजे. पण मूळ विषय मुद्दे विरोधकांचे बाजूला टाकत त्यावर सरकार बोलत नाही. राजकीय अभिनिवेशातनंच त्या ठिकाणी प्रत्युत्तर देण्याचं काम आहे. हे दुर्दैवी आहे असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. संजय राऊतांनी सामनामध्ये म्हटलंय की पिढीला उद्धव असताना महाविकास आघाडीचा फेस आला नाही, तर महाराष्ट्राचं सरकार पाडण्यासाठी भाजप आणि केंद्र सरकार कोणाला फेस आलाय. काय पुन्हा रिपीट करा. ऍक्च्युली ते सामनामध्ये असे म्हणाले की ईडीच्या चौकशीमुळे तोंडाला फेस येईल यांच्या असं जेव्हा म्हणत असताना भाजप महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी फक्त करण्याचाच तोंडाला आता फेस होऊ लागला. चंद्रकांत उद्देशून नाही, आता जनता बघते कोणाच्या तोंडाला फेस येतोय तो. भारतीय जनता पार्टीचा फेस यायचं कारणच नाही. भारतीय जनता पार्टी या देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. सगळ्यात जास्त राज्यांमध्ये सत्ता आहे. केंद्र सरकारची सत्ता आहे आणि महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आली होती. जनतेनं सत्ता दिली होती, पण हे अनैसर्गिकरित्या सत्तेत आहेत आणि त्याच्यामुळं फेस रोज कोणाच्या तोंडाला येतोय हे महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी बघते. 105 पक्षाचा आमदारांचा मोठा पक्ष आज महाराष्ट्रात आहे. प्रचंड कार्यकर्त्यांची फौज या ठिकाणी पक्षाची आहे. त्याच्यामुळे आम्हाला सत्तेने न येण्याने किंवा तुमचं सरकार पडण्याशी आमच्या फेसाचा काही संबंध नाही. आपला फेस रोज तोंडातनं निघतोय त्याची काळजी करावी. चला, धन्यवाद. थँक्यू.